आज आपण कुकरमधील झटपट बनणारी झणझणीत अशी मिसळ बनवतोय. अशी झणझणीत मिसळ तुम्ही जर घरीच बनवली तर बाहेरच्या मिसळची तुम्हाला आठवणच नाही येणार. ही मिसळ खूप जास्त तिखट लागत नाही, परंतु तर्रीदार आणि चविष्ट अशी लागते. आज बघा शनिवार होता आणि सकाळी काही नाश्ताच करायचा नव्हता. त्यामुळे शनिवारी जेवण आणि नाश्ता एकत्रच करायचं होतं. त्यासाठी मी अशी झणझणीत मिसळ ब्रंच म्हणूनच बनवली आहे. तुम्ही अशीच एका दिवशी नक्की बनवा, खूप टेस्टी लागते. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर झणझणीत अशी झटपट बनणारी आपण मिसळ करायला घेऊया. त्यासाठी सुरुवातीला एक आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी कांदे घेतलेत मोठे 2 चिरून. उभे स्लाईस करायचे आणि आपण तव्यामध्ये तेल टाकून छान असे लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदे जरा परतत आले की आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहे. इथं मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि तेही थोडंसं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. इथं आता मी एक लसणाचा मोठा गड्डा आपण सोलून घेतलेला आहे, म्हणजे 8 ते 10 पाकळ्या लसूण आहे आणि एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तेही या मसाल्यामध्येच आपण भाजून घ्यायचं आहे. आणि मोठे 2 टोमॅटो आपण चिरून घेतलेत आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ असा हा सगळा मसाला आपण तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. म्हणजे कुठलीही गोष्ट कच्ची ठेवायची नाही. सगळ्या गोष्टी भाजलेल्या असल्या की परत नंतर मसाला भाजताना खूप जास्त भाजावा लागत नाही आणि मसाल्याला टेस्टही छान येते आणि दाट भाजी बनते. आता यामध्ये टोमॅटो आणि आल्याचं प्रमाण थोडं जास्त घालायचं, भाजी दाट होते. आता इथं आपण सगळा मसाला एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहोत. आता ही मिसळ आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यासाठी कुकरमध्ये तेल घालणार आहोत. आता याला तरी येण्यासाठी यामध्ये थोडं तेल जास्त घालायचं. मी ते 5-6 पळी बारके जे पळी असतात ते तेल घातलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. जे कोरडे मसाले ते आपण तेलामध्ये घालणार आहोत की जेणेकरून आपल्या भाजीला तर्री चांगली यावी. इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, थोडंसं सांबर मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे. आणि त्यातच आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालणार आहोत आणि तेलामध्ये एकदम छान परतून घेणार आहोत. या वाटणाला अगदी तेल छान सुटलं पाहिजे इतपत भाजायचं आहे, तरच तुमच्या भाजीला तर्री छान येणार आहे. बऱ्याच वेळेला जर वाटण कच्चं राहिलं, तेल सुटलं नाही, तर भाजीला तुमच्या तर्री येणार नाही. त्यामुळे वाटण एकदम छान भाजलं गेलं पाहिजे. आता भाजीला आपल्या तेल छान सुटले तर आपण त्यामध्ये भिजवलेली जी मटकी आहे ती घालणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत. मला वाटणामध्ये जर खडे मसाले घालायचे असले तर घालू शकता, परंतु खड्या मसाल्याने पोटात जळजळ होते. यासाठी मी वाटणामध्ये खडे मसाले घातलेले नाहीत. कोरडा गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा. मटकी परतून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. जेवढी तुम्हाला भाजी पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. मिसळ करताना गरम पाणीच वापरावं, जेणेकरून चव छान येईल. जर गार पाणी घातलं तर शिजण्याची प्रोसेस बंद होईल आणि चव बिघडणार आहे. आता कुकरला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत छान, म्हणजे कुकरमध्ये भाजी छान शिजली जाईल. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकर उघडलेला आहे. इथं पाहू शकता एकदम छान तर्रीदार अशी आपली कुकरमधली झटपट बनणारी मिसळ तयार झालेली आहे. यासाठी खूप जास्त कष्ट लागत नाहीत, अगदी पटकन होते. जवळूनही तुम्ही पाहू शकताय, बघितल्या क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकी झणझणीत आणि चटपटीत अशी आपली ही मिसळ तयार झालेली आहे आणि चवीलाही खूप चविष्ट लागते. आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. सुरुवातीला आपण इथं लादी पाव असते ते वापरलेले आहेत, ते दिलेले आहेत. त्याच्याबरोबर कांदा, काकडी, शिवाय आता आपण इथं मी फरसाण घेतलेलं आहे. हे मिसळचं फरसाण आहे ते आपण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपली ही तयार मिसळ आपण घालणार आहोत. कशी वाटली झणझणीत तर्रीदार आपली घरगुती पद्धतीनं बनवलेली कुकरमधली झटपट अशी मिसळ, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हेही सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही फेसबुकवरून पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर या विकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तर मुलांच्या सुट्ट्याच चालू झालेत, त्यामुळे अशी रेसिपी लहान मुलांच्या छोट्या मोठ्या पार्टीसाठीही तुम्ही बनवू शकता. अजिबात तिखट लागत नाही, तरीही तर्रीदार अशी आपली मिसळ तयार आहे. परत भेटू अशाच काही नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय, धन्यवाद.